वेलकम. तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ स्पेशल आहे ते खानदेशची कुलस्वामिनी आई एकविरा देवीची यात्रा उत्सव. तर गेल्या 15 दिवसापासून आई एकविरा देवीची यात्रा सुरू आहे आणि शौर्या या आधी कधीच यात्रेत गेलेली नव्हती. सो तिला यात्रेमध्ये घेऊन जाण्यासाठी मी सुपर एक्साइटेड होती की ती तिथं गेल्यानंतर कशी रिॲक्ट करते, कारण आजपर्यंत तिने फक्त यात्रा ही लांबूनच बघितली होती. दुरूनच ती पाळणे वगैरे बघायची, ते सगळं रोषणाई रौनक बघायची आणि नेहमी म्हणायची की मम्मा तिथं जायचं म्हणून. सो आज आम्ही खूप एक्सायटेड होतो तिला तिथं नेण्यासाठी की तिची रिॲक्शन काय असते, त्यानंतर ती कशी पाळण्यांना बघून रिॲक्ट करते, काय करते. तसं तिला कल्पना नव्हती की ती कुठं चालली आहे म्हणून. मग आम्ही निघालो होतो संध्याकाळी धुळ्यासाठी आणि तिचे पप्पा थोडेसे थकले असल्यामुळे ड्रायव्हिंग मीच करून नेली. तसं बघायला गेलं तर तशी परफेक्ट अशी ड्रायव्हिंग येत नाही, परंतु प्रॅक्टिस राहिलेली तेवढी प्रॅक्टिस मात्र मी जसं पण चान्स मिळेल तसं करत असते. पांझरा नदीच्या काठावर अतिशय सुंदर असं आई एकविरा देवीचं मंदिर आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. आणि हे तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे यात्रेचं नजारा होता, जो पूर्ण लाइटिंगने रोशन झालेला होता. आणि शौर्या आमची एंटर झाली होती यात्रेमध्ये आणि बस तेथूनच शौर्या सुरू झाली होती आपले पाळणे एन्जॉय करायला. माझं माहेर पण धुळ्याचंच आहे आणि माझं सासर पण धुळ्याचंच आहे, त्यामुळे धुळ्यासोबत एक वेगळीच अटॅचमेंट आहे आणि माझी सगळीच अशी आपली अशी माणसं ही सगळी धुळ्यामध्येच आहेत. सुरुवातीला वाटलं होतं की शौर्या थोडीफार घाबरणार म्हणून, परंतु शौर्या रडत होती ते मोठ्या मोठ्या पाळण्यांमध्ये बसण्यासाठी. अगदी मोठे पाळणे बघून ती फार रडत होती. त्यानंतर मग दर्शनसाठी एक आम्ही गॉगल बघितला आणि तो त्याला इतका काही खास आवडला नाही. मग त्यानंतर त्याने दुसरा घेतला, परंतु तोपर्यंत शौर्याने सुद्धा बघून ठेवला होता. शौर्यासुद्धा वेगळंच आपली शॉपिंगमध्ये दंग झाली होती आणि तिच्यासाठी पण आम्ही एक छान असा गॉगल घेतला. तर अशा प्रकारे आम्ही सगळे पाळणे मस्तपैकी एन्जॉय केले. शौर्याने सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि जसं जसं अंधार होत होता, जसं जसं वेळ होत होती, तसं तसं गर्दी पण त्या ठिकाणी खूप वाढत होती. मग त्यावेळेस आम्ही पण तेथून मग जाण्याचाच निर्णय घेतला. जाता जाता शेवटी शौर्याला पुन्हा एरोप्लेन दिसलं आणि शौर्याने पुन्हा हट्ट धरला की एरोप्लेनमध्ये बसायचं आणि त्यानंतर मग तिने त्या पाळण्यात खूप असं एन्जॉय केलं.
आणि त्यानंतर मग आम्ही सुद्धा शेजारीच उसाचा रस होता तो सुद्धा घेतला, कारण सारखं पाण्याची तहान लागत होती. तर अशा प्रकारे आम्ही धुळ्याच्या आई एकविरा देवीची यात्रा खूप एन्जॉय केली. तुम्हीही करा, तुम्हीही जा. आणि जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि थोडीशी अशी शॉपिंग माझी राहिलेली होती, तर मला त्या ठिकाणी हे मग दिसले जे 10 रुपयाला एक होता आणि 100 रुपयाला 12 मग त्यांनी मला दिले. आणि ते बघूनच मला कळलं होतं की खूप सारं त्यापासून क्रिएटिव्ह करता येईल, आणि ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल.